सकाळी सकाळी उठल्याबरोबर घरच्यांनी जर सांगितले की आज तुला उन्हामध्ये काम करायला जा लागते तर तुमच्या मनामध्ये काय विचार येईल बरं? तुमचं तर मला माहित नाही, पण जेव्हा मला घरचे लोक सांगतात की आज तुला उन्हामध्ये काम करायला जा लागते तेव्हा माझ्या मनात एकच विचार आणि ते विचार म्हणजे आजचा दिवस जर कसा तरी काम करून निघला तर समजा देव पाव. आणि हा विचार मी करतो बरं. तुम्ही काय विचार करता ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. भाऊ मी आहे तुमचा सर्वांचा लाडका ब्लॉगर विकी, हे तर तुम्हाला माहितच आहे. आणि आज याच तुमच्या ब्लॉगर विकीला ज्याचं होतं थेट वावर. लोकांचं जर वावर असतं तर तुमचा भाऊ गेला नसता, पण हा वावर आपल्या मोठ्या बाबांचा होता त्याच्यामुळे मला जावंच लागलं. वावरात पोहोचल्याबरोबर माझ्या हातात मी नारळ तर घेतला फोडण्यासाठी, पण मला नारळ फुटला आणि मग तेवढ्यातच बाबांनी सांगितले की तेरी बस की बात नाही तू बाजू, असं सांगून ते नारळ स्वतः बाबांनीच फोडून घेतलं. आणि नारळ फोडल्यानंतर आम्हाला कळालं की नारळ मध्ये पाणी. मग तेवढ्यातच माझ्या मनात विचार आले की नदीमध्येच पाणी नाही आमच्या इथं, तर या नारळ मध्ये कुठं राहणार. फोडलेल्या नारळाचा एक एक तुकडा करून सर्वांना देऊन टाकलं. मग सर्वांचे जेवण झाल्यानंतर सर्व लोक आपापले काम करत होते आणि आम्ही बसलो होतो फक्त ट्रॅक्टर पाहत. आणि आज आम्हाला आमच्या दोघांच्या हायकोर्टाने आम्हाला एकदम मोठं काम दिला होता. आणि ते मोठं काम म्हणजे यांच्याजवळ हळद घ्यायची आणि या गाडीमध्ये टाकायची. जास्त टाइमपास न करता आम्ही पण आमच्या कामाला सुरुवात केली, कारण आम्हाला माहित होतं आम्ही किती जरी लेट केलं या कामाला तरी आम्हालाच करावं लागत होतं. आम्ही एवढ्या जोरात काम केलं की आम्हाला अर्ध्या तासानंतरच भूक लागली होती. तर आम्हाला दोघांना पण लागली होती, पण आम्ही सोबत जेवू शकलो नसतो, कारण आम्ही दोघं जर जेवायला बसलो असतो तर आमचं काम इकडे लोडिंग मध्ये पडलं असतं. त्याच्यामुळे मी दादांना सांगितलं की तुम्ही जेव्हा आम्ही नंतर जेवतो. आणि मग दुपारच्या 12 वाजता नाही का सगळी गाडी भरली होती हळदीने. ही गाडी मधली हळद आम्हालाच काढायची होती. त्याच्यामुळे गाडीच्या मागे लटकून आम्ही पण निघालो घरी जाण्यासाठी. आणि मग घरी आल्यानंतर गाडीमधील सर्व हळद फावड्याच्या मदतीने बाहेर काढून घेतली आणि मग परत गाडी घेऊन आलो आम्ही वावर. आणि भाऊ मी काय म्हणतो, आजच्या ब्लॉगचा शेवट नाही इथेच करून. आणि भाऊ सध्या नाही का आपली आयडी थोडी मायनस मध्ये चालू आहे, हे तर तुम्हाला पण माहिती नाही. आपली आयडी आपल्याला प्लस मध्ये आणण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करायला लागला आपला. तर भाऊ त्याच्यामुळे आज नाही का हा ब्लॉग नाही का जेवढं होईल तेवढं शेअर करा बरं का.